मुरगुड नगर परिषदेची निवडणूक जवळजवळ 8 दिवसावरती राहिलेली आहे आणि आज ह्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील व मंत्री प्रकाश आंबेडकर हे 2 मंत्री ह्या ठिकाणी आज उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत हा आज कार्यक्रम सोहळा पूर्ण झाला। आज ह्या ठिकाणी मुरगुड म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांचं हे गाव आहे आणि ह्या ठिकाणी पहिल्यापास मुरगुड वरती मंडलिक गटाची सत्ता राहिली आहे। आज आपण काही उमेदवार आपल्या ठिकाणी आहेत जे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत की ह्या ठिकाणचं जे विजन आहे किंवा विकासाचं विजन हे कशा प्रकारचे करणार आहेत किंवा या मुरगुडमध्ये कशा प्रकारचा विकास या ठिकाणी करणार आहे आपण जाणून घेणार आहोत। कशा प्रकारचा विजन या तुम्ही ठिकाणी ठेवलंय? माझं नाव शिवाजीराव विठ्ठल चौगले, प्रभाग क्रमांक 7 मधून मी उभा आहे। गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या मंडलिक गटाचे 17 पैकी 14 उमेदवार हे निवडून आलेले होते आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये माननीय संजयदादा मंडलिक यांच्या प्रयत्नातून आणखीन वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या सहकार्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून जवळजवळ 70 कोटी रुपये आपण या मुरगुडच्या विकासासाठी आणलेले आहेत। यामध्ये पाण्याचे स्कीम असू देत, रस्ते असू देत, लाईट असू देत, सगळ्या सुविधा। त्याचबरोबर आमच्या इथं सदाशिवराव मंडलिक यांच्या नावानं एक क्रीडा संकुल उभा आहे, कुस्ती केंद्र उभं आहे, तिथं इंडोर स्टेडियम जवळजवळ 3.5-4 लाख कोटी रुपयाचं आता काम चालू आहे। याचबरोबर ज्या अंबाबाई परिसरामध्ये आपण मुलाखत घेत आहे त्या अंबाबाई मंदिराचं काम जवळजवळ 7 कोटी रुपयाचं हे आमच्या कालखंडामध्ये पूर्ण झालेला आहे। त्याचा एक प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम या 40 खेड्यामध्ये प्रसिद्ध लोकांनी तोंडात बोट घालण्या इतपत आपण मोठा केलेला आहे। याचबरोबर आज संजयदादा मंडलिकांच्या प्रयत्नातून अंबाबाई मंदिर आणि परिसर याच्या विकासासाठी 3.25 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। यामध्ये मंदिराचा सगळा परिसर आणि मंदिराच्या पाठीमागल्या बाजूला एक तलाव आहे, त्या तलावामध्ये जवळजवळ 70 फूट उंचीची हनुमान मूर्तीच का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर आमचं ग्रामदैवत हे हनुमान आहे आणि त्यामुळं त्या तलावामध्ये 70 फूट उंचीची हनुमान ची मूर्ती आणि पूर्ण तलावाचा परिसर विकसित करण्याचा मनोदय आज रक्कम मंजूर आहे, पण या 5 वर्षांच्या कालामध्ये तो पूर्ण विकसित करण्याचा मनोदय की ज्याद्वारे मुरगुड एक पर्यटन स्थळ होईल। कारण आदमापूर जवळच आदमापूर पर्यटन स्थळ आहे। याचबरोबर आदमापुरातून येणारी माणसं वाघापूरमध्ये ज्योतिबाचं दर्शन घेतात आणि ती जाता जाता मुरगुडहून मेतक्याला जातील आणि आमच्या मुरगुडच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल हा हेतू ठेवून आम्ही हा परिसर विकसित करणार आहोत। आज कुठेतरी शिवसेनेसोबत भाजप सुद्धा देखील आहे, म्हणजे तुम्हाला 2 बळ या ठिकाणी मिळत आहेत। तर काय वाटते की येणाऱ्या निवडणुकीत कसं येणाऱ्या 5 वर्ष आमची 0-21 ही परिस्थिती निवडून येणारच आहोत। आता या मागच्या वेळेला फक्त आम्हाला शिवसेनेचं बळ होतं, या वेळेला शिवसेना भाजप या युतीचा मोठा आम्हाला फायदा होणार आहे। कारण शिवसेना आणि भाजपचीच केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे निधी आम्हाला कमी पडणार नाही आणि याच जोरावर निश्चितपणानं मुरगुडचा सर्वांगीण विकास आम्ही यातून करू। कुठेतरी दादांना एकटं पाडण्याचा या ठिकाणी विरोधकांनी प्रयत्न केला होता, त्याबद्दल जनता मात्र दादांच्या सोबत आहे। ते का आणि विकासाचं कोणतं धोरण दादांनी ठेवलं होतं? कागलमध्ये आणि मुरगुडमध्ये पॅनेल रचना करत असताना अचानकपणे एक विकृत युती झालेली आपल्याला दिसून येते। आता ही युती येत असताना कुठल्याही समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून ही युती केलेली नाही। मला व्यक्तिशः असं वाटतंय की स्वतःचा स्वार्थ ईडी आणि जमिनी वाचवणे या दृष्टिकोनातूनच ती युती झालेली आहे आणि त्यातून दादा एकटे पडलेले नाहीत। दादांच्या बरोबर कागल आणि मुरगुडमधली जनता आहे आणि युती करणारे एकटे पडणार आहेत ही जनता आपल्याला 3 तारखेला दाखवून। पूर्वीच्या काळी बैलगाडी परगावाला जायची असती, त्याच्या काळात कुत्रं जात असते, ते गाव आलं की पुढे जात आहे, त्याला वाटतं मीच बैलगाडी वडीत आणली, असा प्रकार इथे झाले मागच्या 5 वर्षामध्ये झाला। असं झालंय। विकास केला तर 50% कुठंतरी विकास झाला असं तुम्हाला वाटतं? झालाय असं वाटतं, कारण खासदारांच्या निधीतून झालेला आहे। माजी खासदारांनी सगळं ते निधी ओढून आणलाय, हिने काही केलेलं नाही, मी केलं असं म्हणायचं आहे। आता तुमचं काय विजन राहणार आहे की दादांच्या सोबत राहुल मुरगुडकरांचा कुठलं विशेष असं काम तुम्ही या ठिकाणी करणार? आता कुठं शिल्लक राहिलेली पाण्याची टाके कमी पडतंय, तिचे हे वाढवायला पाहिजे, कारण लोकसंख्या वाढल्यामुळे माणसाला अपुरं पाणी पडतं, ते वाढवायला पाहिजे, ते वाढवणार आणि मुरगुडचा विकास काय विरोधकांचं म्हणणं असं आहे की मी सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही मुरगुडमध्ये उतरलेलो आहोत। तर शिवसेनेचं तुम्ही दादांचं विकास विजन काय असणार आहे? दादांचं आता
विकासाचं विजन बघायला गेलं तर मुरगुड नगरीचा सर्वांगीण विकास, मुरगुड हे सर्वांग सुंदर मुरगुड झालं पाहिजे. विकासाच्या बाबतीत मुरगुड हे एक नंबर झालं पाहिजे. बाहेरून मुरगुड लोक बघायला आली पाहिजेत असे मुरगुड करायचं आहे. हे एक स्वप्न एक संजय दादांचं आणि वीरेंद्र भयांचं. आता दादांची सत्ता आले तर कोणतं विशेष असं विजन या ठिकाणी विकास राबवणार आहे? गेल्या 5 वर्षामध्ये आपण 70 कोटीची कामं केलेली आहेत. या 5 वर्षामध्ये काय पूर्ण मुरगुडची आपण गरज भागवू शकलो नाही, तरी सुद्धा मुरगुडचा एस टी स्टँडचा विकास करणे, मुरगुडमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुरगुडमधला जनावरांचा बाजार अतिशय मोठा भरत होता. आज थोडासा त्याच्यावर परिणाम झाला आहे. तो जनावरांचा बाजार विकसित करणे, मुरगुडमधल्या पिण्याच्या पाण्याचा थोडासा, कारण गेल्या 15 वर्षापूर्वी त्याचं प्लॅन आणि एस्टिमेट झाल्यामुळं आणि आजची लोकसंख्या विचारात घेता नळसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे पुरेसं पाणी मिळत नाही. यासाठी आपल्याला वरती 5 लाख लिटरची नवीन टाकी बांधून लोकांना भरपूर आणि पुरेसं पाणी मिळेल असा आपण विचार करणार आहोत. याचबरोबर मुरगुड शहर हे CCTVच्या नजरेखाली आणण्याचा आमचा मनोद आहे. याचबरोबर रस्त्यावर स्ट्रीट लाईट ही सौर ऊर्जेवर चालणारे सगळे बसवले जातील की ज्यामुळं नगरपालिकेमध्ये विजेचा खर्च आपल्याला वाचवता येईल. याचबरोबर आपल्या मुरगुडमध्ये जागजागी बाहेरून येणाऱ्या माणसांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जागोजागी आपण वॉटर ATM बसवणार आहोत की जे सौर ऊर्जेवर चालतील आणि त्यातून शेजारीच गरम पाण्याचं सुद्धा आपल्याला सौर ऊर्जेवर चालणारे वॉटर ATM बसवायचे आहेत. असे विविध प्रकारचे सर्वांगीण विकासासाठी आमच्याकडं व्हिजन आहे आणि तो निश्चितपणानं भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण होते. तर दादा ह्या ठिकाणी मंडळीसोबत आहेत, तर कुठेतरी याचा फायदा होईल आणि विकासामध्ये भर पडत असं वाटतं? 100% विकासामध्ये भर पडणार. कारण का चंद्रकांत दादा पाटील असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, प्रकाश आंबेडकर साहेब ही काम करणारी मंडळ आहेत, 24 तास काम करणारी मंडळ आहेत आणि ही 100% निधी देणारी माणसं असल्यामुळं मुरगुडला त्यांच्या माध्यमातून निधी मिळणार, यात काय अडचण नाही. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.